नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पडील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा, जे की आपण आज संभाव्य प्रश्नसंच बघा मित्रांनो आपण पाहणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येणारे बघा, जे की आपली आजची प्रश्नसंच असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे की शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, पहिल्या या चॅनलला सबस्क्राईब मात्र तुम्ही आत्ताच ठिकाणी करून घ्या। ओके, बघा मित्रांनो, काय करा, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काही लिहून घेऊन बघा, येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत सर्व प्रश्न मित्रांनो तुम्ही ठिकाणी पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, भारताची महिला खेळाडू जी की कमलप्रीत कौर ही बघा, जी की क्रमांक थाळीफेक मित्रांनो बघा, जी की या खेळाशी संबंधित आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे दुसरा प्रश्न, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, काळा घोडा हा जो बघा उत्सव आहे हा बघा, जे की क्रमांक मुंबई मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। ओके, जे की मुंबई या शहरामध्ये मित्रांनो साजरा केला जातो काळा घोडा हा उत्सव। ओके, पुढे भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारताचा बघा, जे की सर्वोच्च लष्करी पुरस्कार हा कोणता आहे तर ते म्हणजे बघा, जे की क्रमांक परमवीर चक्र हा आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतातली पहिली बघा, जी की अशोक चक्र विजेती महिला कोण आहे तर बघा, जे की क्रमांक नीरजा भानोत ही आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत? मित्रांनो बघा, आपल्या सध्याचे बघा, जे की आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत तर ते म्हणजे बघा, जे की अन्या दादू बनसोडे हे बघा, जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या जे की महाराष्ट्र या राज्याचे जे की सध्याचे महाधिवक्ता बघा, जे की मित्रांनो क्रमांक डॉक्टर मिलिंद साठे हे आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र या राज्याचे बघा, जे की सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री हे बघा, जे की क्रमांक बघा, जे की मित्रांनो शंभूराज देसाई हे आहेत। ओके, पुढचा महाराष्ट्रात सध्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो बघा, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची जी की नियुक्ती बघा ठिकाणी करण्यात आली आहे तर ते म्हणजे बघा, जे की क्रमांक सदानंद वसंत दाते आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे नवा प्रश्न, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती बघा, जी कोणत्या राज्यातील आहेत? मित्रांनो बघा, आपल्या भारताचे जे की सध्याच्या राष्ट्रपती ह्या कोणत्या राज्यातील आहेत तर ते म्हणजे बघा, जे की क्रमांक जे की ओडिशा मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे हिंगोली जिल्ह्याचे बघा मित्रांनो, या ठिकाणी हिंगोली या जिल्ह्याचे बघा, जे की सध्याचे पालकमंत्री कोण आहेत या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर मित्रांनो बघा, हिंगोली या जिल्ह्याचे बघा, जे की सध्याचे मित्रांनो पालकमंत्री हे बघा, जे की क्रमांक नरहरी सावित्रीबाई सीताराम झाळवार हे बघा, जे की मित्रांनो आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। मित्रांनो बघा, या ठिकाणी यासोबतच बघा, जे की तुम्ही बीड बघा मित्रांनो, जे की या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत हे या ठिकाणी बघा, जे की एक बार पाहून घ्या। ओके, पुढचा प्रश्न, कारण मित्रांनो बघा, पालकमंत्री देखील तुम्हाला ठिकाणी एक प्रश्न जे की विचारला जाऊ शकतो, म्हणून एकही प्रश्न मित्रांनो मिस करू नका। बघा, आपल्याला किती आपला पेपर 80 मार्काचा आहे आणि बघा या 80 पैकी आपल्याला फक्त आणि फक्त जे की 36 गुण मित्रांनो मिळवायचे आहेत। म्हणजे बघा, जे की जर तुम्ही या 80 पैकी 36 गुण मिळवलं तर तुम्ही बघा, जे की मित्रांनो ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बघा, जे की मित्रांनो ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होता। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे मित्रांनो बघा, एक अत्यंत महत्त्वाची बघा तुम्हाला या ठिकाणी एक बात सांगतो, म्हणजे काय ती तर बीड जिल्हा पोलीस पडील भरतीचा पेपर पहिल्या प्रयत्नात पास करण्यासाठी जे की आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 0007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला जे की व्हॉट्सअपला टाकायचे मित्रांनो, व्हॉट्सअपला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा बघा, जे की तुम्हाला तुमच्या जी की मित्रांनो या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे। येत्या बघा, जे की 22 फेब्रुवारी रोजी मित्रांनो आपली एक्झाम आहे। ओके, म्हणून बघा मित्रांनो, वेळ खूप कमी आहे, लगेच आपला हा महाटोकळा बाय करून घ्या आणि बघा, जे की तुमच्या मित्रांनो अभ्यासाला एक नवी दिशा द्या, एक नवं वळण द्या। मित्रांनो बघा, मी काय म्हणतो, जर तुम्ही आपला महाटोकळा जर समजा ठिकाणी खरेदी केलं, बाय केलं तर बघा मित्रांनो, फक्त आणि फक्त या आपल्या महाटोकळाच्या थ्रू तुमचं बघा, जे की मित्रांनो 100% रिझल्ट येऊन जाईल इतके बघा, जे की या ठिकाणी मी तुम्हाला हमी भरून देतो। ओके, पुढचा
महाराष्ट्र राज्याचे बघा जे की कौशल्य विकास मंत्री कोण आहेत मित्रांनो? बघा जे की आपल्या महाराष्ट्रात सध्याचे जे की महाराष्ट्र राज्याचे बघा जे की कौशल्य विकास मंत्री कोण आहेत तर बघा जे की क्रमांक मंगल प्रभात लोढा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढीलपैकी कोणाचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, लक्षात ठेवा जे की मित्रांनो बघा यांचा जन्मदिवस हा बघा जे की शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, जे की बघा मित्रांनो 5 सप्टेंबर हा आहे. ओके, लक्षात ठेवूया 5 सप्टेंबर. पुढीलपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून पाळला जातो मित्रांनो? बघा जे की ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून बघा जे की क्रमांक 9 ऑगस्ट हा दिवस या ठिकाणी पाळला जातो. पुढीलपैकी आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता आहे मित्रांनो? बघा जे की 1 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर यापैकी बघा जे की मित्रांनो आंतरराष्ट्रीय एड्स दिवस हा बघा जे की क्रमांक 1 डिसेंबर हा आहे. ओके, पुढे तर बघा मित्रांनो सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म जे की प्रामुख्याने कोणता होता तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक निसर्गाची जे की पूजा आणि यज्ञ मित्रांनो हे बघा जे की पूर्वीच्या जे की मित्रांनो बघा वैदिक आर्यांचा धर्म होता. ओके, लक्षात ठेवा जे की बघा क्रमांक निसर्गाची पूजा आणि यज्ञ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे जे की बघा गुप्त युगात वराहमिहिरने बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा होता या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो गुप्त युगामध्ये जे की वराहमिहिरने जे की बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिलेला होता तो कोणत्या विषयावरचा होता तर बघा जे की क्रमांक मित्रांनो खगोलशास्त्र आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक पाली भाषा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 18वा शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान मंडळात म्हणजे जे की बघा खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री हे पद होते तर मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये की खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री हे पद होते तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा जे की मित्रांनो ड अमात्य आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे 19वा प्रश्न पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले मित्रांनो? बघा पानिपतचं तिसरं युद्ध हे बघा जे की क्रमांक 1761 या वर्षी झालं. ओके, पहिलं विचारलं तर 1526ला झालं आणि दुसरं विचारलं 1556 आणि तिसरं बघा जे की 1761 रोजी मित्रांनो मराठे व अब्दाली मित्रांनो जे की यांच्यामध्ये झालेलं होतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा 20वा. तर बघा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या मित्रांनो? बघा जे की काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष या बघा जे की क्रमांक ॲनी बेझंट ह्या आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. बघा ओके, पुढे निखत हरिण कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? बघा निखत हरिण ही जी खेळाडू आहे बघा मित्रांनो ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा जे की क्रमांक बॉक्सिंग आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार कोण आहेत मित्रांनो? बघा जे की भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार हे बघा जे की क्रमांक मित्रांनो राहुल द्रविड हे आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? बघा रुद्राक्ष पाटील हा जो खेळाडू आहे बघा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर रायफल शूटिंग बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये बघा जी कोणत्या क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला तर बघा मित्रांनो जी की 31 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद या थिएटरमध्ये बघा जी की क्रमांक ड अनंत कानेरे या क्रांतिकारकांना बघा जी की कलेक्टर जॅक्सनचा मित्रांनो वध केलेला होता. ओके, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक सी.डी. देशमुख आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली तर मित्रांनो बघा जी की संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही बघा जी की क्रमांक मुंबई या ठिकाणी झाली होती. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा जी की स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही बघा जी की क्रमांक 1936 या वर्षी केली होती. ओके, पुढे अभंगाचे रचनाकार कोण आहेत मित्रांनो? बघा अभंगाचे रचनाकार हे बघा जी की क्रमांक ड संत तुकाराम हे आहेत. ओके, पुढे शीख धर्माची स्थापना कोणी केली
तर मित्रांनो बघा, शीख या धर्माची स्थापना ही बघा जी की क्रमांक गुरु नानक यांनी केलेली होती. शेवटचा प्रश्न, तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारी बघा जी की प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब या ठिकाणी शेअर केलं नसेल व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.